हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. नमस्कार. नमस्कार. आणि ती आमची अन्वी. असू द्या असू द्या. तर तुम्हीच काल आला होतात ना आमच्याकडे? हो हो, आज येण्यासाठी काल येऊन गेलो. आज काल. वा. मग तुम्ही काहीतरी बदल करायला सांगितलेत म्हणे आमच्या घरात. हो हो हो, अहो काही बदल तर खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ हा तुमच्या घराचा गेट, हा तो बदलायला हवा. त्याचा रंग काळा आहे, तो रंग बदलायला हवा. काळा रंग म्हणजे वाईट. वाईट. हा, काळा रंग वाईट आहे ना, मग आपण व्हाईट कलर करूया. हा वाईट. वाईट म्हणजे पांढरा, सफेद. हा पांढरा. छान छान छान, मस्त मस्त. शुभ आहे. सफेद रंग शुभ आहे, ते शांततेचा प्रतीक आहे. मग ठरलं तर मग हा मामा, मस्तपैकी व्हाईट कलर मारायचा आणि रात्री मूवी बघायची, खूप मज्जा करायची. Yes, 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 yes. वा 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 वा, काय आयडिया आहे. वा. अरे शांत रहा. पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे ना, शांत रहा. शिवाय तुमच्या या गेट पासून घराच्या मुख्य दारापर्यंत आपल्याला एक सरळ मार्ग बनवावा लागेल. सरळ. अहो, तुम्ही लॉन मधून असे सरळ चालत येऊ शकता. असं नाही चालत. चालतं नाही चालत. चालतं नाही चालत. चालतं. नाही चालत. नाही चालत. नाही चालत. शिवाय आपल्याला या गेट पासून तुमच्या घरापर्यंत मस्त लाद्या बसून एक सरळ मार्ग बनवावा लागेल. आपण त्या लाद्या रेड कलरच्या लावू शकतो. हा का रेड का? रेड असल्यावर तुमच्यासारख्या लोकांना घरात येताना रेड कार्पेट अंथरल्यासारखं वाटेल ना. वा वा वा, छान छान छान, खूप मस्त. वत्सा गुरु महाराज, ही अन्य व्यक्ती खूप सुंदर सल्ले देते. हिरव्या लॉन मध्ये लाल कलरच्या लाद्या म्हणजे शुभच. हा, बघ, मला पण कळतं. मी पण होऊ शकते वास्तुशास्त्र तज्ञ. अरे अन्वी, तू डॉक्टर होणार आहेस ना ग? हा 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 हा. मग या घराची वास्तुशास्त्रज्ञ नको होऊस. हा. शिवाय तुमच्या घरात अजून बरेच बदल करायचे आहेत. दारं, खिडक्या, भिंती, किचन, बेडरूम, टॉयलेट, स्टडी रूम सगळं सगळं बदलावं लागेल. आणि त्यासाठीच मी काल तुमच्या घराची रूपरेषा घेऊन गेलो आणि आज कामाच्या यादीचं कोटेशन घेऊन आलेलो आहे. कमाल्या. अरे बापरे. मग हे आधी नाही का सांगायचं तुम्ही? चला आपण आज जाऊन सगळं फायनल करून टाकूया. हो 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 हो. हा. तुम्ही वा पुढे, आम्ही आलो. हा, या. होय, होय. या. हा, वत्सा, गुरु महाराज, बघितलं? ग्रह जुळले. ग्रह जुळले म्हणून विचार जुळले. होय होय विचार जुळले म्हणून कपडे पण जुळले. मॅचिंग कलरचे मॅचिंग. होय. चला आता आज जाऊया आणि कोटेशन काढूया. चला 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 बघूया. कृपा दृष्टी अशी. या ना या. बसा. हा, हा. बस.
चहा पाणी. नको नको नको. धन्यवाद. तर काल तुम्ही हे सगळं घर पाहिलंच आहे. हो हो, संपूर्ण घर पाहिजे. मग मला सांगा की तुम्ही जे महत्वाचे बदल करायला सांगितलेत त्यातनं आपण कुठून सुरुवात करूयात? हा बरोबर, हे तुमचं मुख्य द्वार. नाही, हा किचन, स्टडी रूम, टॉयलेट, दारं, खिडक्या. अरे बाप रे, म्हणजे जवळजवळ अख्खं घरच पाडायचंय तर. हो, कसं आहे, वास्तुशास्त्रात दिशांना फार महत्व असतं. हा हा अच्छा, मग ही योग्य दिशा आहे आपली. हो. अगं अन्वी, फक्त काही लाखांचाच खर्च आहे. फक्त ना. हो अहो, आणि हा खर्च केल्यानंतर या संपूर्ण घरादाराची भरभराट होणार, दिन दुगणी आणि रात चौगणी प्रगती करणार, सगळ्यांना मनशांती लाभणार. या घरात सतत आरोग्याचा वास असणार, कुणालाही कुठलाही त्रास नसणार, कोणताही कलह, कोणताही वाद नसणार, कोणतंही भांडण नसणार, सगळंच कसं छान असणार. फक्त सुख सुख आणि सुख असणार. महाराज, असं असं खरंच होईल? हो हो, 100% होणार. फक्त तुम्हाला मी जे सांगतोय ते बदल केले पाहिजे, आणि तेही लवकरात लवकर. बरं मला सांगा की तुम्ही सांगितलेले बदल आम्ही नाही केले तर? म्हणजे हे जे कोटेशन आहे ना, याला केराची पेटी दाखवली तर? मग या घरातल्या माणसांचं काही खरं नाही. खोटंय. खरंय. अहो, बरोबर बोलतेय ती. तुम्ही म्हणालात ना काही खरं नाही म्हणजे खोटच आहे. ही थट्टा महागात पडेल. वास्तू पुरुषाचा कोप होईल, कोप. मी एक विचारू का? बोल. विचार. हा, म्हणजे वास्तू पुरुष हा नेहमी पुरुषच का असतो? वास्तू बाई का नाही? बरं ठीक आहे, पुरुष तर पुरुष, पण कोपणार म्हणजे नक्की काय होणार? सगळ्याचा सत्यानाश होणार. म्हणजे काय होणार? घरात कुणाचा तरी मृत्यू होऊ शकतो. बापरे. हो, घरात कुणीतरी सतत अंतरुणाला खेळून राहू शकतो. सतत वाद, कलह, क्लेश, भांडणं होऊ शकतात. अनन्या ही आमची अनन्या. सतत विघ्न येत राहणार. अरे बाप रे, हा. अन्वी, हं? हे जे म्हणतायत ते बदल आपल्याला करावेच लागणार. हं? हो. मी सांगतोय तसं केलंच पाहिजे. हो हो, तसंच करावं लागणार. होऊन काय होईल, लाखांचे खाक होतील, पण सगळं सुरळीत तर होईल ना मामा. सगळे सदा सर्वदा सुखात तर राहतील. पण मी काय म्हणते, लाखांचे खाक होणार आहेत, व्यवहार तर झालाच पाहिजे. हो हो, म्हणजे काय? लिखापळी तर झालीच पाहिजे. हो हो, म्हणजे काय? स्टॅम्प पेपरवर लिहायलाच पाहिजे. हो म्हणजे हो, म्हणजे तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देणार ना सगळा व्यवहार, आणि गॅरंटी देणार ना तुम्ही? अगं देणार, ते मगाशीच म्हणाले देतो म्हणून गॅरंटी. हो हो, मी गॅरंटी देतो. गॅरंटी देणार की वॉरंटी? आणि किती वर्षांची देणार? आणि तुम्ही आमच्या घरावर परमनंट मार्करने तारीख लिहून देणार आहात का? बरं, साधारण तुम्ही किती वर्षाची गॅरंटी द्याल? एक 10-12 वर्षांची? अन्वी, अगं तू वेडी आहेस का? एवढ्या मोठ्या घराचं बांधकाम करायचंय आपल्याला.
किमान 20-30 वर्षाची गॅरंटी देणार ना ते? हा, मिनिमम 20-30 वर्षांची गॅरंटी द्यालच ना, म्हणजे त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि समजा प्रॉब्लेम आलाच तर ते आपल्याला दुप्पट रक्कम परत करतील. आणि आधी घर होतं तसं पुन्हा करून द्याल. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला एकही रुपये देणार नाही. हा, अहो हे काय बोलताय तुम्ही? हो, असं कसं? हे बघा, मला काय वाटतं, आता ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. Correct. आपण की नाही सगळं लिहून घेऊया. तुम्ही जेवढे पैसे म्हणतायत ना तेवढे देण्याची जबाबदारी माझी. मी बोलते ना सगळ्यांशी. हो हो, हिचं सगळं ऐकतात घरात. फक्त तुम्हाला काय करायचंय, स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचंय की वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही जे बदल सांगताय ते आम्ही घरात केले तर किमान 20-30 वर्ष तरी या घराला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि समजा तो आलाच तर तुम्ही नुकसान भरपाई द्याल. आणि जर नाही दिली तर मग आम्ही तुमच्यावर पोलिसात तक्रार करू. करेक्ट. एवढंच. हे बघा, मी तुम्हाला लिहून देण्यापेक्षा काही गोष्टी, काही वस्तू कॉम्प्लिमेंटरी देतो. कॉम्प्लिमेंटरी. ते कोणते? बघा, मी तुम्हाला तोंडात नाणं असलेला बेडूक देऊ शकतो. त्याने तुमची खूप प्रगती होईल. अहो तुम्ही खूप पुढे जाल. अहो तो बेडूक डबक्यातून बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही पुढे जाणार. मग कासव देऊ का? कासवामुळे आमची गती वाढेल. हा, मग मी एक काम करतो. मी ना तुमच्या घरात बांधायला तुम्हाला छोट्या किणकिणणाऱ्या घंटा देतो. अहो आमच्या देवघरात मोठी घंटा आहे. त्या किणकिणणाऱ्या घंटी घेऊन काय करू आम्ही? मग बांबू ट्री? तो आहे आमच्याकडे. बांबू ट्री आहे? हो, बांबू ट्री नाही, काही पोकळ बांबू आहे. आणायला सांगू? नको नको. मग तुम्ही आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. नाही. हे पहा, तुम्हाला कोणताही वास्तुशास्त्र तज्ञ असं लिहून देणार नाही. हा, असं कसं? आम्ही एवढं घराचं बांधकाम करणार, लाखो रुपये खर्च करणार, तुम्ही काहीतरी जबाबदारी घ्यायला नको? जातो मी. अहो रिकाम्या हाताने काय जाताय? तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा आणि ऍडव्हान्स घेऊन जा ना. मला नको हे काम. मी जातो. अहो मी गुरु महाराज, गुरु महाराज. अरे मामा, तू कुठे जातोस? गुरु महाराज. तुझी संध्याकाळी चांगलीच हजेरी होणार आहे. हा, अनु प्लीज. हो ना, माझं एवढं लाडाचं किचन तोडून विरुद्ध दिशेला करा म्हणाला. हा डायनिंग टेबल तोडून टाका, काढून टाका. फर्निचर वाला माझा ओळखीचा आहे, मी त्याचा नंबर देतो. काय काय बोलून गेला तो. हे चक्क माझं देवघर तोडून उजवीकडे करा म्हणे. आणि काय ही इथे गल्ली गल्ली बांधा आणि तिथे काय सगळ्यांना उजव्या दिशेला जेवायला बसवा म्हणे. आणि काय आग रामेश्वर, बंब सोमेश्वर, काय काय बडबडत होता रे. हेमा, काय करावं काय रे तुझं? हा? आणि तुलाच कसे भेटतात हे भोंदू महाराज? हो भाऊजी, मी चांगल्या भावनेनेच केलं. मी विचार केला गुरु महाराजांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा होईल आणि त्या घरातल्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स राहणार नाहीत. हो का तुझं काही कमिशन ठरलं होतं त्यांच्यासोबत? नाही हो भाऊजी, मी असा विचार पण नाही करणार. नाही नाही, तो तसा काही करायचा नाही. ओ नाही नाही, तो असं काही करणार नाही. हे मलाही असंच वाटतं. अरे त्याला असं वाटलं असेल की घरात काही दोष असतील तर ते निघून जातील म्हणून रे. मामा
तरी मी तुला काल सकाळी निघतानाच म्हणाले होते की नाही की असला काही उद्योग करून ठेवू नकोस म्हणून. होय. मामा, अरे आम्हाला सगळ्यांना माहितीये की तू आपल्या घराच्या भल्याचाच विचार केलास. पण हे जे वास्तुशास्त्राच्या नावाखाली ढोंगी लोक घरात शिरतात आणि घराची तोडफोड करायला लावतात, आपल्याकडून पैसे लुबाडतात, याला काही अर्थ नसतो रे. खरा वास्तुशास्त्रज्ञ जो असतो ना, त्याला दिशांचा बरोबर अभ्यास असतो. असा कोटेशन खिशात घेऊन फिरत नाही. बरोबर. आता बघ, आजच त्या तुझ्या गुरु महाराजांना मी स्टॅम्प पेपरवर सही करून द्या म्हणाले, तर कसा पळून गेला. खरंच अनन्या, खूप चुकलोय. मी पुन्हा असं नाही करणार, शपथ. पुन्हा माणसं ओळखण्यात चुकू नकोस. होय. माझा भोळा मामा. अनन्या हिया माझी अनन्या. हे काम करावं लागणार आहे ना, तर आधी ओरडणार आहे. स्टॉप 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 स्टॉप. हा स्टॉप. DNOOI स्टॉप. हु यू? कोण तू? फॉरेनरला मराठी येतो आहे. तुम्ही मराठी आहे? मी मराठीच आहे. मग काय ते सगळं जाऊ दे. कुठे जात आहे? मी आज जाते तुझ्या मॅडमला भेटायला. मॅडमला भेटायला जातो आहे? म्हणजे छोट्या मॅडमला की मोठ्या मॅडमला? नंदिनी मॅडमला भेटायला जा. अच्छा, नंदिनी मॅडमला भेटायला जातो आहे. काय काम आहे? तुला का सांगू? मला सगळा सांगावा लागतो आहे. घरात जाण्याआधी इथे सगळा नाम, नंबर, फोन, ईमेल, फिमेल, पॅन कार्ड, आधार कार्ड सगळा मला सांगावा लागतो आहे. मला सांगा, तुम्ही त्यांचा अपार्टमेंट घेतला होता? अपार्टमेंट? हा. मग आज कसा जातो आहे? एक मिनिट. काय? तुला अपॉइंटमेंट म्हणायचंय का? हा, तेच घेतला होता तुम्ही. म्हणजे त्यांना फोन केला होता? फोन केला. मग आता फोन लावा. आता माझ्याकडे तुझा नंबर नाही. फोन नंबर नाहीये? मग फोन कसा केला होता? अरे म्हणजे तोच नंबर गेलाय ना, मग तो मिळवायला आली. असा कसा गेला नंबर? किती चौकशा करतोस? हा, मग चौकशा करणं माझा ड्युटी आहे. मी ना तुझ्या नंदिनी मॅडमची मैत्रीण आहे. नंदिनी मॅडमचा मैत्रीण आहे? पण मग तुम्हाला मी कधी बघितला कसा नाही आहे? एक मिनिट. हा. तू मला बघितलं नाहीस म्हणून काय मी तुझ्या नंदिनी मॅडमची मैत्रीण असू शकत नाही? हा, आणि तू तुझ्या नंदिनी मॅडमच्या सगळ्या मैत्रिणींना बघितलंस? म्हणजे बघितला नाही आहे, पण तिच्या मैत्रिणीचा सगळ्यांचं नाम मला माहित आहे. मला सांगा, तुमचं नाम काय आहे? या कटकटी आहे. नील्या कटकट्या, हे तुमचं नाम आहे? नाही, माझं नाव नीता आहे. नीता? पण हे नाम मी कधीच ऐकलं नाही आहे. अरे काय संबंध? मधबल तुमचा पुरा नाम सांगा. मी माझं पूर्ण नाव तुला का सांगू? ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा. मी मॅडमला आवाज देतो आहे. मॅडम, मॅडम, कोणीतरी नीता मॅडम आला आहे. अय्या, अनिता आली होय. अरे मॅडम, अनिता नाही, नीता मॅडम आला आहे. गजोदर, अरे तिला वरती पाठव ना. हो, अनिताच. मला काही जण नीता सुद्धा म्हणतात. हो, पाठव रे तिला. हा, पाठवतो आहे. इकडून जा बा. हा, इकडून जा बा. नीता, अनिता असा 2-2 नाम असतो आहे. कोण आहे? पहिल्यांदाच कोणातरी बघितलं आहे. हे जाबू दे, आपण काम करूया. नंदिनी, नंदिनी, अगं नंदिनी, नंदिनी. कोण तुम्ही? अगं मला नाही ओळखलंस? नाही. तू असं काय करतेस? आपण नाही का एकदा तारांगण मॉल मध्ये भेटलो होतो? अगं किती वेळ गप्पा मारत होतो आपण. हो का? अगं असं कोणी विसरतं का आपल्या मैत्रिणीला? आपण परत एकदा बघ मार्केट मध्ये भेटलो होतो.
अगं तेव्हा सुद्धा किती गप्पा मारल्या होत्या आपण. हो का? अगं हो, पण असं आपल्या माणसांना लगेच विसरायचं नसतं ग. वाईट वाटतं ना समोरच्याला. आता मी काय खोटं बोलतीये का? अगं आपण खरंच भेटलो होतो आणि की नाही आपण खूप गप्पा मारल्या होत्या. आता तरी बघ आठवतंय का? हो हो हो. आठवलं आठवलं. अगं आठवलं? हो आठवलंय. अगं हल्ली ना मला विसरायलाच होते बघ खूप. बरं ते जाऊ दे. बोल काय म्हणत होतीस? नंदिनी, मी ना आता चटकन विषयावरच येते. हो ये ना. बोल. मी ठरवलंय की आता आपण सगळ्या जणींनी मिळून ना एक किटी सुरू करूया. किती? किटी, अगं किटी पार्टी. तू ऐकलं नाहीयेस का कधी? नाही ग, मी म्हणजे ऐकलं आहे हा. पण कधी गेले वगैरे नाहीये. कारण तसाही मला वेळ नसतो. आणि बाबा रे, ती किटी पार्टी वगैरे म्हणजे ना खूप तिकडे हायफाय मंडळी असतात. असं काही नाहीये नंदिनी की हायफाय लेडीजच किटी पार्टी करतात. अगं मिडल क्लास, हायर मिडल क्लास लेडीज सुद्धा किटी पार्टी करतात. हुशार चपळ